झाली चालू मॅडम. हा लास्ट लेक्चरला आपण काय पाहिलंय, ॲक्युरेसी आणि प्रिसिजन पाहिलं होतं, प्रिसिजन. ठीक आहे. तर नेक्स्ट जो काही पॉइंट आहे आपला, तर नेक्स्ट न्यू पॉइंट पाहिजे आपल्याला एरर्स. ओके, नेक्स्ट पॉइंट एरर्स. काल तुम्हाला ग्रुपवरती असाइनमेंट सेंड केलेले आहेत. ओके, आपण एरर्स काही पार्ट घेऊ आणि अर्धा तास राहिल्यानंतर सांगा मला, आपण कालचे जे काही अवघड असाइनमेंट्स असतील जे तुम्हाला सॉल्व्ह करता आले नाहीत ते आपण सॉल्व्ह करून घेऊ. ओके, हा. तर an accurate measurement is an aim of physics, but there is always uncertainty in the measurement of any physical quantity. Therefore we cannot get any physical, or we cannot measure any physical quantity as accurate or absolutely correct. म्हणजे काय, कुठलेही एरर्स जे काही आपण काउंट करतो, ॲक्युरेट मेजरमेंट आपल्या फिजिक्सचं एम आहे. जे काही क्वांटिटी मेजर करायचे ते काय असल्या पाहिजेत, ॲक्युरेट असल्या पाहिजेत. पण कुठलीच क्वांटिटी ॲक्युरेट नसते. देर इज अनसर्टन्टी इन दी मेजरमेंट. अनसर्टन्टीचं मिनिंग लक्षात येतोय? व्हॉट इज मीन बाय अनसर्टन्टी? आपण कन्फर्म नसणार आहेत. समजा आपलं वेट सांगितलं आपण 60 kg वेट आहे. ठीक आहे, हे 60 kg कन्फर्म असतं का? 60 kg इज ॲक्युरेट. तर 60 kg पेक्षा आपलं 0.5 असू शकतं किंवा 59.5 असू शकतं किंवा मिलीग्रामचा तरी काहीतरी डिफरन्स येत असतो. ॲक्युरेट 60 kg किंवा ॲक्युरेट 50 kg वेट कधीच नसतं. ॲक्युरेट मेजरमेंट इज नॉट पॉसिबल. देर इज ऑलवेज अनसर्टन्टी इन द मेजरमेंट ऑफ एनी फिजिकल क्वांटिटी. ठीक आहे, आपण साधी भाजी घेतलो तर आपण म्हणतो 250 ग्राम द्या. 250 ग्राम असते का? तर त्या 250 ग्राम मध्ये काहीतरी मिलीग्रामचा डिफरन्स असू शकतो. ठीक आहे, किंवा आपण वेट मेजर केलं, व्हॉट एव्हर इट मे बी, जे काही मेजरेबल क्वांटिटी आहेत ते ॲक्युरेट मेजर कधीच होऊ शकत नाही. त्याच्यामध्ये मिली, मायक्रो, नॅनो, पिको कुठल्या तरी क्वांटिटीचा काय असू शकतो, डिफरन्स असू शकतो. देअरफॉर देर इज नॉट पॉसिबल टू गेट एनी फिजिकल क्वांटिटी, और देर इज नॉट पॉसिबल, ॲक्युरेट मेजरमेंट इज नॉट पॉसिबल. कुठलीही क्वांटिटी आपल्याला ॲक्युरेट मेजरमेंट मिळू शकत नाही किंवा ॲब्सोल्युटली करेक्ट मेजरमेंट आपल्याला मिळू शकत नाही. देअरफॉर एरर्स इज नोन ॲज अनसर्टन्टी. Uncertainty in the measurement of physical quantity is known as error. Uncertainty in the measurement of, मॅडम नका लिहून घेऊ, मी लिहून देईन नंतर तुम्हाला. Uncertainty in the measurement of physical quantity is known as error. म्हणजे काहीतरी अनिश्चितता असते. आपण 60 kg म्हणलं तर तो 60 ॲक्युरेट 60 kg असतो का? नाही. आपण समजा 250 ग्राम म्हणलं, ॲक्युरेट 250 ग्राम असतो का? तर त्याच्यामध्ये काहीतरी डिफरन्स मिळतो. आपण 60 kg म्हणलं तर आपण ॲक्युरेट 60 kg नसेल, 0.5 किंवा काहीतरी मिलीग्राम, मायक्रोग्राम, त्याच्यामध्ये काय येतं, तुमचा डिफरन्स असतो. म्हणजे देर इज अनसर्टन्टी इन द मेजरमेंट अँड दॅट अनसर्टन्टी इन द मेजरमेंट इज नोन ॲज एरर. ओके, म्हणजे जी काही ॲक्च्युअल व्हॅल्यू आहे, तुम्हाला काल ॲक्च्युअल व्हॅल्यू सांगितले का? ॲक्च्युअल व्हॅल्यू किंवा ट्रू व्हॅल्यू कशाला म्हणतो आपण? एखादा डिव्हाइस कुठलाही असेल, जे काही फिजिकल क्वांटिटी आहे त्याला आपण ॲक्च्युअल व्हॅल्यू किंवा साधा एरर्स कसं डिफाईन करायचं आहे? एरर इज डिफाईन्ड ॲज द डिफरन्स बिटवीन ॲक्च्युअल व्हॅल्यू, नका लिहू, डिफरन्स बिटवीन ॲक्च्युअल व्हॅल्यू and measured value, actual value and measured value is known as errors. ठीक आहे, एरर काय म्हणून डिफाइन करतो आपण? नका लिहून घेऊ. द डिफरन्स बिटवीन, आवाज येतोय ना? हो मॅडम. द डिफरन्स बिटवीन ॲक्च्युअल व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू इज नोन ॲज एरर. म्हणजे समजा आपल्याला एखाद्या पेनची, हा पेन आहे, ह्या पेनची लेंथ सांगितली आहे 5 सेंटीमीटर. एखाद्याने सांगितली म्हणून आपण ह्याच्यावर विश्वास ठेवतो किंवा ह्याच्यावर काहीतरी लिहिलेलं लेंथ 5 सेंटीमीटर म्हणून आपण ह्याला 5 सेंटीमीटर हा विश्वास ठेवला. दॅट इज द ॲक्च्युअल व्हॅल्यू किंवा ह्याला काय म्हणतो आपण? ट्रू व्हॅल्यू म्हणणार. ठीक आहे, आणि आपण मेजर केल्यानंतर जो काही डिफरन्स येईल, समजा आपल्याला मिळेल 5 सेंटीमीटरच्या ऐवजी 4.99 सेंटीमीटर किंवा 4.5 सेंटीमीटर और 5.1 सेंटीमीटर.
दॅट इज द मेजर्ड व्हॅल्यू. ओके, म्हणजे आपल्याला जो काही डिफरन्स मिळतो, द डिफरन्स बिटवीन ऍक्च्युअल व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू इज नोन ॲज एरर. एरर लक्षात येते काय? हे काय ऍक्च्युअल व्हॅल्यू काय तुमची 5 सेंटीमीटर. आपण ज्यावेळेस असा एरर कॅल्क्युलेट करतो, एरर इज इक्वल टू ऍक्च्युअल व्हॅल्यू किती दिली आहे 5 सेंटीमीटर. ठीक आहे, मायनस हा किती मिळाला आपल्याला 4.99 सेंटीमीटर. ह्याच्यातला जो काही एरर मिळणार आहे 0.01 सेंटीमीटर इज द एरर. किंवा आपण 5 सेंटीमीटर मायनस 4.9 घेतला, मेजर्ड व्हॅल्यू काय आपली 4.9, तर एरर काय मिळेल आपल्याला 0.1 सेंटीमीटर. ठीक आहे, सेम 5 तुमचे एरर आहे. ठीक आहे, सॉरी 5 तुमचा ऍक्च्युअल व्हॅल्यू आहे आणि मेजर्ड व्हॅल्यू किती सांगितली आहे 5.1. तर तुम्हाला जो काही एरर मिळतोय तो काय मिळेल -0.1. ठीक आहे, म्हणजे एरर काय असणार तुमचा? एरर इज नथिंग बट द डिफरन्स बिटवीन ऍक्च्युअल व्हॅल्यू और ट्रू व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू. आपण जे काही ऑब्झर्वेशन घेतले, जे काही मेजर केले फिजिकल क्वांटिटी, त्यामधला डिफरन्स म्हणजे काय असणार आहे एरर. एवढं लक्षात येतंय? एरर इज डिफाइंड ॲज इज नथिंग बट द डिफरन्स बिटवीन ऍक्च्युअल व्हॅल्यू और ट्रू व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू. कुठलाही वर्ड यूज करा, ऍक्च्युअल व्हॅल्यू लिहिलात तरी मार्क्स मिळतील, किंवा ऍक्च्युअल व्हॅल्यूच्या ठिकाणी तुम्ही ट्रू व्हॅल्यू लिहिलात इट इज करेक्ट. ठीक आहे, डिफरन्स बिटवीन ऍक्च्युअल व्हॅल्यू and measured value is known as error. So these errors are mainly classified into the errors are mainly classified into two types. First one as a systematic error. Systematic error. And a second one, the random error. ज्या वेळेस लिहायचे त्यावेळेस सांगा. तुम्हाला जे महत्त्वाचे पॉइंट्स असणार शॉर्ट मध्ये तुम्ही लिहू शकतात, पण मी नंतर लिहून देईल तुम्हाला, किंवा नोट्स तुम्हाला व्हॉट्सअपला सेंड केले जातील. ठीक आहे, जे तुम्हाला इम्पॉर्टंट वाटतं, लक्षात राहत नाही असं वाटतं, त्या पॉईंट्स छोटे छोटे पॉईंट्स तुम्ही लिहून घेत चला. लिहून ह्याच्यासाठी देत नाही की वेळ आपल्याला खूप जास्त लागायला लागलाय. ठीक आहे, एरर ऍक्च्युअली आपल्या ह्या वीकमध्ये संपायला पाहिजे होतं, एरर आज स्टार्ट झाले. ठीक आहे, म्हणून मी लिहून देत नाही, दुसरं काहीच प्रॉब्लेम नाही लिहून देण्याबद्दल. ठीक आहे, तुम्हाला जे कुठले इम्पॉर्टंट पॉईंट्स वाटतात ते शॉर्ट मध्ये लिहित चला, बाकी नोट्स मी तुम्हाला व्हॉट्सअपला सेंड करेन. ओके, next there are errors are broadly classified into two types, systematic error and random error. एक लक्षात द्या, ह्या एरर वरती लास्ट मला वाटतं 17 मध्ये जेईला ऍडव्हान्स ला क्वेश्चन होता एरर वरती. ठीक आहे, तर एस्टिमेशन ऑफ एरर किंवा कॅल्क्युलेशन ऑफ एरर नेक्स्ट पॉइंट आहे. हे बेसिक फक्त लक्षात द्या, दोन टाइप्स आहेत एरर्सचे, सिस्टमॅटिक एरर अँड रॅन्डम एरर. फर्स्ट वन इज द सिस्टमॅटिक एरर, द एरर विच कॅन appears in the measurement with known cause. The errors which can appear in the measurement with known cause is known as systematic error. म्हणजे जे काही एरर्स येणार त्याचा कॉज माहिती आपल्याला, that error is known as a systematic error. The errors that appears in the measurement with known cause is known as सिस्टमॅटिक एरर. ठीक आहे, हे जे काही एरर्स आहेत ह्याचे कॉजेस आहेत. हा एरर कशामुळं ऍपियर होणार आहे, तर त्याचे काही कॉजेस आहेत. आणखीन एक लक्षात ठेवा, हे दिस सिस्टमॅटिक एरर्स आर वन डायरेक्शनल एरर, इन वन डायरेक्शन. The systematic error appears in one direction, that is either positive or negative. What is mean by one direction? So लक्ष द्या, अगोदर हे जे काही एरर्स आहेत एररचे कॉजेस आपल्याला माहिती असतील. ओके, that the errors which appears with the known causes, that errors are known as a systematic errors, and these errors are in one direction म्हणले. What is mean by one direction? So लक्ष द्या, एखादं डिव्हाइस आहे. ठीक आहे, बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर काय, बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर किती डिग्री सेंटीग्रेडला असतो? 100 डिग्री सेंटीग्रेड. आपण ठीक आहे, लक्ष द्या, इकडे थर्मामीटर आहे. ठीक आहे, ह्या थर्मामीटर मध्ये काय सांगितलंय, बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर किती असतो तुमचा? बॉइलिंग पॉइंट असेल, शॉर्ट मध्ये लिहिते, बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर इज 100 डिग्री सेंटीग्रेड. ठीक आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण जर थर्मामीटर मध्ये सुरुवातीलाच बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर इज 104 डिग्री सेंटीग्रेड दाखवत असेल,
ठीक आहे, किती दाखवतोय म्हणताय 104 डिग्री सेंटीग्रेड दाखवत असेल तर आपण एरर जे काही कॅल्क्युलेट करतो, एरर म्हणजे काय, इट इज अ डिफरन्स बिटवीन ट्रू व्हॅल्यू अँड ऍक्च्युअल व्हॅल्यू. मग ज्यावेळेस आपण थर्मामीटरवर टेम्परेचर मेजर करू त्यावेळेस प्रत्येक वेळेस काय दाखवेल, 100 च्या ऐवजी सुरुवातीला किती दाखवलाय 104. ठीक आहे, नेक्स्ट आपण मेजर केला आणि काहीतरी टेम्परेचर आलं आपलं 50 डिग्री सेंटीग्रेड. इथं किती दाखवलं असतं, जर इन्स्ट्रुमेंट तुमचं करेक्ट असतं तर किती दाखवलं असतं 150 डिग्री सेंटीग्रेड. पण सुरुवातीला किती दाखवलाय 104 दाखवलाय, म्हणजे इथं किती मिळेल आपल्याला, किती मिळेल 154 मिळेल. बघा लक्ष द्या, हे एक्झाम्पल लक्षात येत नसेल दुसरं एक्झाम्पल घेऊ आपण. बऱ्याच वेळेला आपण वेइंग मशीन यूज करतात बघा, वेइंग मशीन वेट करण्यासाठी आपण यूज करतो. ठीक आहे, ज्यावेळेस आपण वेट करत असतो बऱ्याच वेइंग मशीन मध्ये काय असतं, सुरुवातीलाच काहीतरी डिजिट दाखवलं जातं. ठीक आहे, म्हणजे 0.5 दाखवलं असेल किंवा सुरुवातीलाच 1 kg विदाउट पुटिंग लोड ऑन वेट, लोड न ठेवता सुद्धा आपल्याला काहीतरी वेट दाखवतं. म्हणजे ज्यावेळेस आपलं रिअल वेट, समजा आपण ABCD आणि E 5 स्टुडंट्स असतील, ह्यांचा वेट आहे 50 kg, हा असेल 52, हा असेल 54, हा 56 आणि E असणार आहे 58 kg. ठीक आहे, जर वेइंग मशीनचं कॅलिब्रेशन व्यवस्थित झालेलं नसेल त्यावेळेस त्या वेइंग मशीनवर सुरुवातीला समजा आपण काही लोड न ठेवता सुद्धा 1 kg दाखवला. ठीक आहे, लोड काही न ठेवता सुद्धा काय दाखवलं 1 kg दाखवला. ज्यावेळेस हे वेट करेल त्याचं वेट किती दाखवेल 51 दाखवेल. हा काय दाखवेल 50, 53, हा काय दाखवेल 55, हा 51 आणि इथे काय मिळणार आहे आपल्याला 59. म्हणजे 1 kg न वजन काय दाखवेल तुमचं वाढलेलं दाखवेल. त्यावेळेस आपण एरर जे काही कॅल्क्युलेट करतो, एरर इज इक्वल टू काय, ट्रू व्हॅल्यू मायनस, हा ट्रू व्हॅल्यू मायनस मेजर्ड व्हॅल्यू, ट्रू व्हॅल्यू मायनस मेजर्ड व्हॅल्यू. ठीक आहे, मग ट्रू व्हॅल्यू किती सांगितली होती 50. ठीक आहे, 50 आपण मेजर काय केली 51. एरर काय मिळेल आपल्याला -1. प्रत्येक वेळेला इथे एरर काय मिळेल 52 मायनस 53 म्हणजे काय मिळणार आहे -1. कशामुळे एरर यायला, ड्यू टू डिफेक्टिव्ह इन्स्ट्रुमेंट. इन्स्ट्रुमेंट मध्ये सुरुवातीला तुम्हाला 0 दाखवायच्या ऐवजी काय दाखवलंय 1 kg दाखवला. ठीक आहे, म्हणजे जर सुरुवातीला 0 च्या ऐवजी 1 आला तर एरर्स तुमचे सगळे काय जातील निगेटिव्ह मध्ये मिळतील, मायनस मायनस मायनस. किंवा समजा हा 50 एरर सुरुवातीला जर तुमचा कमी दाखवला असता तर इथं काय मिळालं असतं तुम्हाला, जे काही एरर येतील 1 डायरेक्शन येतील. 1 डायरेक्शन म्हणजे काय, एक तर पॉझिटिव्ह यायला सुरुवात होतील किंवा निगेटिव्ह यायला सुरुवात होतील. एक पॉझिटिव्ह आला एक निगेटिव्ह आला असं होणार नाही, कारण देयर इज डिफेक्टिव्ह इन्स्ट्रुमेंट. इन्स्ट्रुमेंट एकदाच तुम्हाला एकतर जास्त दाखवेल व्हॅल्यू किंवा कमी दाखवेल. दॅट इज म्हणतो आपण इन 1 डायरेक्शन, आयदर वी गेट पॉझिटिव्ह व्हॅल्यू ऑर वी गेट निगेटिव्ह व्हॅल्यू. 1 डायरेक्शनचं मिनिंग लक्षात येतोय. जे काही एरर्स मिळणार आहेत, एरर्स काय मिळतील, एक तर तुम्हाला पॉझिटिव्ह मिळत जातील किंवा काय मिळणार आहेत, सगळेच एरर्स मिळालेले काय मिळतील निगेटिव्ह मिळतील. ठीक आहे, वी गेट आयदर पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह, बोथ मिळणार नाही. समजा काहीतरी तुम्हाला पॉझिटिव्ह मिळालेत आणि रिमेनिंग निगेटिव्ह मिळाले, अशा व्हॅल्यू मिळणार नाहीत. त्याला इन सिस्टमॅटिक एरर. सिस्टमॅटिक एरर कसे येणार तुमचे, सिस्टमॅटिकली येतील, आयदर पॉझिटिव्ह 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 ऑर निगेटिव्ह निगेटिव्ह. दोन्ही मिक्स येणार नाहीत. बोथ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह आर नॉट प्रेझेंट इन दी सिस्टमॅटिक एरर. डिफरन्स लक्षात येतोय, 1 डायरेक्शनचं मिनिंग लक्षात येतोय. समजा तुम्हाला आता थर्मामीटरचं एक्झाम्पल दिलं होतं. थर्मामीटरचं बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर किती असतं 100 डिग्री सेंटीग्रेड आहे. ठीक आहे, सुरुवातीला समजा 104 डिग्री सेंटीग्रेड दाखवला, 100 च्या ऐवजी किती दाखवलाय 104. मग प्रत्येक वेळेस आपण टेम्परेचर ज्यावेळेस मेजर करू त्यावेळेस 4 ने काय होईल ऍड होईल. जर 50 डिग्री सेंटीग्रेड असेल तर तो ऍक्च्युअल मध्ये किती दाखवेल, तो 154. 60 असेल तर काय दाखवेल 4 ने जास्त दाखवेल. ठीक आहे, म्हणजे 164. म्हणजे काय व्हायला लागलं तुमचं ऍडिशन किती न ऍड होत चाललाय, तो एरर +4 ने ऍड होत चाललाय. लक्षात येईल, मध्येच मायनस होईल का नाही, बिकॉज 100 च्या ऐवजी किती दाखवले तो 104. डिफरन्स लक्षात येतोय, हे समजतंय का. 1 डायरेक्शन म्हणजे लक्षात येतंय, म्हणजे 100 च्या ऐवजी काय बॉइलिंग पॉइंट किती दाखवला 104 दाखवला. तर प्रत्येक वेळेस आपल्याला 4 ने रीडिंग काय मिळेल
जास्त मिळेल. ठीक आहे, एरर कितीचा मिळेल आपल्याला 4 डिग्री सेंटीग्रेडचा एरर प्रत्येक मेजरमेंट मध्ये मिळत जाईल. समजा वेट आपलं 50 kg आहे पण इन्स्ट्रुमेंट मध्ये सुरुवातीलाच 1 kg दाखवलेला असेल तर प्रत्येक वेळेस काय होईल, 1 ने ऍड होत जाईल वेट. ठीक आहे, म्हणजे जे काही एरर्स होतात एकतर ऍड होत जातील म्हणजे प्लस मिळेल किंवा एक काय मिळणार आहे आपल्याला मायनस मिळणार जाईल. ठीक आहे, इन वन डायरेक्शन असतील एरर जे काही मिळणार आहेत, एरर्स आर इन वन डायरेक्शन आयदर पॉझिटिव्ह ऑर इन निगेटिव्ह डायरेक्शन. एवढं लक्षात येतंय? एवढं लक्षात येतंय का? हो मॅम. रिपीट करायचंय? बघा, सिस्टमॅटिक एरर्स अपीअर विथ नोन कॉज आणि मेजरमेंट. जे काही एरर्स आपल्याला ज्याचे कॉजेस माहिती असतात, हा एरर कशामुळे आलाय, दॅट एरर्स आर नोन ॲज अ सिस्टमॅटिक एरर्स. फक्त लक्षात ठेवा, हे जे काही सिस्टमॅटिक एरर्स आहेत अपीअर्स इन वन डायरेक्शन. वन डायरेक्शन आपण एक्झाम्पल थ्रू तुम्हाला समजावून सांगू. एक्झाम्पल घेत्या वेळेस वन डायरेक्शन म्हणजे काय, एकतर पॉझिटिव्ह मिळत जातील किंवा सगळेच एरर्स काय मिळतील तुम्हाला, निगेटिव्ह मिळत जातील. ठीक आहे, तर ह्याचे जे काही कॉजेस आहेत सिस्टमॅटिक एररचा, फर्स्ट कॉज आहे इन्स्ट्रुमेंटल एरर. इन्स्ट्रुमेंटल एरर. मॅम कुणाचं तरी मॅच चालू आहे. माईक बंद करा रे, माईक बंद करा. आवाज क्लिअर येत नाही मॅम त्याच्यामुळे. ठीक आहे, द कॉजेस ऑफ सिस्टमॅटिक एरर. फर्स्ट कॉज आहे इन्स्ट्रुमेंटल एरर. ठीक आहे, काय कॉजेस आहेत तर हे कशामुळे एरर अपीअर होतात, तर फर्स्ट जे काही कॉज बघितलं आपण इन्स्ट्रुमेंटल एरर आहे. इन्स्ट्रुमेंटल एरर म्हणजे इन्स्ट्रुमेंट मध्ये काहीतरी डिफेक्ट असेल, देअरफॉर वी गेट दी एरर्स. म्हणजे काय डिफेक्ट असेल, द डिफेक्टिव्ह कॅलिब्रेशन, डिफेक्टिव्ह कॅलिब्रेशन, डिफेक्टिव्ह कॅलिब्रेशन ऑफ अन इन्स्ट्रुमेंट. कॅलिब्रेशन म्हणजे लक्षात येते मिनिंग, व्हॉट इज मीन बाय कॅलिब्रेशन? कॅलिब्रेशन म्हणजे थोडक्यात लक्षात ठेवा की ते झिरोला व्यवस्थित सेट करणे, नॉट झिरोइंग प्रॉपरली. इन्स्ट्रुमेंट झिरोला सेट केलेलं नसेल तर काय होतं, तर ते रिडिंग जास्त दाखवायला लागतं. समजा आपण बीपी मेजर करायला लागलो आणि ठीक आहे, बीपीचं मशीन जर व्यवस्थित कॅलिबर केलेलं नसेल, समजा सुरुवातीलाच काहीतरी तुमचा 10-20 बीपी मशीन मध्ये दाखवत असेल तर एक्स्ट्रा आपल्याला किती दाखवतो, समजा आपला वरचा जो काही बीपी असेल तुमचा तर 100 असेल तर 100च्या ऐवजी किती दाखवत जाईल, तो 120 दाखवेल प्रत्येक वेळेस. ठीक आहे, किंवा 120 असेल तर काय दाखवणार आहे तो 140. म्हणजे हे जे काही डिफेक्टिव्ह कॅलिब्रेशन असतं म्हणजे काय, तुमचे जे काही मशीन्स आहेत, जे कुठले मशीन असतील, वेइंग मशीन असेल, थर्मामीटर असेल, व्हॉट एव्हर इट मे बी, कुठल्याही मशीनचं कॅलिब्रेशन किंवा कुठल्याही इन्स्ट्रुमेंटचं जर कॅलिब्रेशन व्यवस्थित केलेलं नसेल तर आपल्याला जे काही एरर्स येतात, दॅट एरर्स इज नोन ॲज अ इन्स्ट्रुमेंट एरर. डिफेक्टिव्ह कॅलिब्रेशन ऑफ एनी इन्स्ट्रुमेंट. बाकीचे काहीच एक्झाम्पल लक्षात ठेवू नका, फक्त वेइंग मशीन सगळ्यांना माहिती आहे, वेट करण्याचं मशीन. ठीक आहे, त्या मशीनवरती जर झिरो व्यवस्थित सेट केलेलं नसेल, ठीक आहे, झिरो व्यवस्थित सेट केलेलं नसेल तर वेट काय दाखवतो आपल्याला, जास्त दाखवतो. बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल बघा, अगोदरच हे जे काही वेट, हा जो काही काटा असेल झिरोच्या ऐवजी काय दाखवतो, पुढे दाखवलेला असतो थोडंसं. ठीक आहे, म्हणजे वेट आपलं झिरो न दाखव, विदाउट पुटिंग लोड, ह्याच्यावर जर लोड न ठेवता आपण पाहिलं तर ते काय दाखवतो, थोडंसं 1-2 kg पुढे दाखवलेलं जातं. म्हणजे आपलं वेट 60 असेल तर काय मिळतं आपल्याला, 62 kg मिळतं. ठीक आहे, 50 असेल तर काय मिळेल, ते 52. हे कशामुळे मिळतं, बिकॉज ऑफ डिफेक्टिव्ह कॅलिब्रेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट. म्हणजे हे जे काही एरर्स मिळतात आपल्याला ड्यू टू इन्स्ट्रुमेंट चुकीचं यूज केल्यामुळे किंवा चुकीच्या कॅलिब्रेशन केल्यामुळे आपल्याला जो काही एरर मिळतो, दॅट एरर इज नोन ॲज इन्स्ट्रुमेंटल एरर. एवढं लक्षात येतंय? सेकंड याच्यातला पॉइंट आहे, सेकंड कॉज आहे एररचा इम्परफेक्ट एक्सपेरिमेंटल टेक्निक और प्रोसिजर. जे काही तुमचे एक्सपेरिमेंट असेल त्या एक्सपेरिमेंट मध्ये आपण चुकीची प्रोसिजर केली किंवा चुकीची टेक्निक जर वापरली तर आपल्याला काय मिळू शकतात, सिस्टमॅटिक एरर्स मिळतात. ठीक आहे, आपण 10th पर्यंत काही प्रॅक्टिकल्स केले असतील, मोस्टली सिंपल पेंडुलमचं टाइम पिरियड वगैरे मेजर करण्यासाठी जे काही प्रॅक्टिकल्स आहेत
हे प्रॅक्टिकल आपण 10th पर्यंत केलेले आहेत. कुठलेही असेल, कुठलेही प्रॅक्टिकल, कुठलाही एक्सपेरिमेंट करताना जर आपण चुकीची प्रोसिजर यूज केली किंवा चुकीची टेक्निक यूज केली तर वी गेट अँड सिस्टमॅटिक एरर. अँड थर्ड वन इज द पर्सनल एरर. थर्ड वन इज द पर्सनल एरर. In personal error, this error appears or causes due to carelessness in observation किंवा फॉल्टी ऑब्झर्वेशन केल्यामुळे काय होऊ शकतात, पर्सनल एरर येऊ शकतात. एवढं लक्षात राहतंय. म्हणजे आपण एम्पियर मीटर पाहिलं तुम्ही, एमीटर पाहिले का? काय कशासाठी यूज करतो आपण? करंट मेजर करण्यासाठी यूज करतात. असं काहीतरी डिव्हाइस असतं, ठीक आहे. त्याच्यावर हा काटा असेल. जर आपण ह्याला क्रॉस जर बघितलं तर काय होतात, रीडिंग वेगवेगळ्या दिसतात. समजा इथं 1 एम्पियर, 2 एम्पियर, 3 एम्पियर, 4 एम्पियर आणि ह्या मल्टिपल डिव्हिजन्स असतील. ज्यावेळेस आपण रीडिंग समोरून बघतो त्यावेळेस काय मिळतं आपल्याला, करेक्ट ऑब्झर्वेशन मिळतं. ते जर आपण ऑब्झर्वेशन पॉइंट जर चेंज केले किंवा आपण क्रॉस बघितलं तर रीडिंग्स काय दिसतात, वेगळ्या दिसतात. दीज एरर्स appears in the personal error. म्हणजे आपले चुकीचे फॉल्टी ऑब्झर्वेशन्स असतील किंवा केअरलेसनेस इन द मेजरमेंट ऑफ रीडिंग दॅट appears the personal errors. एवढं लक्षात राहतंय. फक्त बेसिक आहे काय, सिस्टमॅटिक एररचे कॉजेस आपल्याला माहिती असतात. कुठले कॉजेस आहेत? एक आहे इन्स्ट्रुमेंटल एरर. इन्स्ट्रुमेंट मध्ये काही चुकीचं कॅलिब्रेशन केलेलं असेल तर आपल्याला रीडिंग्स काय मिळतील, चुकीच्या मिळतील. सेकंड आहे इम्परफेक्ट एक्सपेरिमेंटल टेक्निक किंवा प्रोसिजर जर आपण चुकीची यूज केली तर सेकंड एरर मिळेल इम्परफेक्ट. काय हा चालू आहे. इम्परफेक्ट एक्सपेरिमेंटल टेक्निक किंवा प्रोसिजर चुकीच्या यूज केल्यामुळे काय होईल, सेकंड आपल्याला टाइपचा एरर मिळेल. आणि थर्ड काय, पर्सनल एरर. पर्सनल एरर कॉजेस ड्यू टू carelessness in taking the observation or faulty observation, we get the personal error. ठीक आहे. नेक्स्ट जो काही टाइप आहे that is a random. हा उद्याच्या प्रश्न आहेत, उद्या ह्याच्यावर येणार नाही. एरर्स नेक्स्ट वीक मध्ये असेल. नेक्स्ट आहे रॅन्डम एरर्स. ठीक आहे. रॅन्डम एरर. इन अ रॅन्डम एरर द एरर्स appears in the measurement due to unknown cause. त्याचा कॉज माहिती नाहीये आपल्याला. दॅट एरर्स आर नोन ॲज रॅन्डम एरर्स, अननोन कॉज. ठीक आहे. कॉजेस आपल्याला माहिती होते. हे जे काही एरर्स आहेत, सिस्टमॅटिक एरर्स कॅन बी मिनिमायझिंग. कसं मिनिमाइज करू शकतो आपण? हा रॅन्डम एरर जे सॉरी सिस्टमॅटिक एरर मिनिमाइज कसं करू शकाल? By repairing the instrument. By using correct instrument. By using correct instrument first. Second, by following करेक्ट प्रोसिजर. proper experimental procedure. आणि third, correct observation. correct observation. Removing personal error. Personal error म्हणजे करेक्ट ऑब्झर्वेशन. हे करून काय करू शकतो आपण, सिस्टमॅटिक एररला मिनिमाइज करू शकतो. सिस्टमॅटिक एरर कॅन बी मिनिमाइज बाय युजिंग करेक्ट instrument, by following correct procedure and removing the personal error, that is taking the correct observations. Okay, or faulty observation आपण काय करू शकतो, रिमूव्ह करून काय करेक्ट ऑब्झर्वेशन घेतल्यानंतर काय मिळतील, हे तुमचे सिस्टमॅटिक एरर काय करू शकतो आपण, मिनिमाइज करू शकतो. ओके. नेक्स्ट आहे रॅन्डम एरर. द एरर्स विच appears in the measurement by unknown cause is known as random errors. ठीक आहे. ज्याचे कॉजेस आपल्याला माहिती नाही आहेत त्या कारणामुळे जे काही एरर्स येतील, दॅट एरर्स आर नोन ॲज अ अननोन कॉज अँड दिस रॅन्डम एरर्स आर बाय डायरेक्शनल. फिल इन द ब्लँक्सला येऊ शकतं तुमचं. बाय व्हॉट इज बाय डायरेक्शन अँड युनि डायरेक्शन किंवा सिंगल डायरेक्शन आपण बघितलं होतं, वन डायरेक्शन. तर ह्याच्यामधले जे काही एरर्स असतात हे एरर्स पॉझिटिव्ह ॲज वेल ॲज निगेटिव्ह. पॉझिटिव्ह सुद्धा येऊ शकतात आणि निगेटिव्ह सुद्धा येऊ शकतात. दॅट एरर्स आर नोन ॲज अ रॅन्डम एरर्स. इथं काय आयदर पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. एक एरर तुमचा पॉझिटिव्ह आला तर बाकीचे सुद्धा काय येऊ शकतात, पॉझिटिव्हच येतील. बट इन रॅन्डम एरर्स गेट द एरर्स इन बोथ डायरेक्शन, दॅट इज ॲज पॉझिटिव्ह ॲज वेल ॲज निगेटिव्ह. ठीक आहे. नेक्स्ट पाहायचं आपल्याला, these errors cannot be eliminated completely but we can minimize them by repeated observation. हे एरर आपण कम्प्लिटली रिमूव्ह करू शकत नाही कारण याचे कॉजेस माहिती नाही आहेत आपल्याला. ठीक आहे. these errors occurs or arises due to unknown cause, therefore these errors cannot be
eliminated completely, but we can minimize these errors by taking number of observations. समजा एखादा ह्या बोर्डची लेंथ मेजर करायला सांगितली, ऍक्च्युअल लेंथ असेल समजा आपण कन्सिडर करू याची 1 मीटर 2 मीटर काहीतरी कन्सिडर करा 2 मीटर, ठीक आहे. पण आपल्याला करेक्ट लेंथ मिळू शकत नाही कारण ह्याचा जो काही लिस्ट काउंट असेल समजा 2 मीटरच्या ऐवजी आपल्याला हा माईक बंद करा 2 मीटरच्या ऐवजी 0.10 मिळाला किंवा 1.999 काहीतरी मिळाला, ठीक आहे. तर एरर्स येतील प्रत्येक वेळेस मेजर करताना. आपण हे जे काही एरर्स कॅल्क्युलेट करतो हे एरर्स कसं मिनिमाइज करू शकतो, बाय टेकिंग नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स अँड लास्टली टेकिंग द मीन ऑफ दॅट ऑब्झर्वेशन. समजा आपल्याला एखादा मिळाला 2.010, एक वेळेस मिळाला 1.999, एक वेळेस मिळाला 1.98, व्हॉट एव्हर इट मे बी. ह्या प्रत्येक डिजिटचा काय करू शकतो आपण, मीन कॅल्क्युलेट करून घेऊन हे रॅन्डम एरर्स काय करतो आपण मिनिमाइज करू शकतो, ठीक आहे. मिनिंग लक्षात येतोय. डिफरन्स काय इन सिस्टमॅटिक एरर कॉज काय असेल, हे नोन कॉज आहे. इन रॅन्डम एरर इज अननोन कॉज. नेक्स्ट इकडं हा असेल तुमचा वन डायरेक्शन, जे काही एरर्स मिळतील आयदर पॉझिटिव्ह मिळतील ऑर निगेटिव्ह, बट इन रॅन्डम एरर्स पॉझिटिव्ह as well as negative errors we get. Next, causes of systematic error, 3 causes. First one, instrumental error. Second, imperfect experimental procedure or technique, and third one is the personal error. आणि हा जो काही रॅन्डम एरर आहे, रॅन्डम एरर मध्ये जे काही तुमचे एरर्स आहेत ते आपण कम्प्लिटली मिनिमाइज करू शकत नाहीत, तर वी कॅन मिनिमाइज देम बाय रिपीटेड ऑब्झर्वेशन अँड टेकिंग दिअर मीन, ठीक आहे. आणि हे जे काही एरर्स आहे कशामुळे येतात, रॅन्डम एरर्स ऑकर्स ड्यू टू व्हेरिएशन इन कंडिशन्स इन विच एक्सपेरिमेंट इज परफॉर्म. ज्या काही वेगवेगळ्या कंडिशन्स असतील, दीज रॅन्डम एरर्स ऑकर्स ड्यू टू व्हेरिएशन in conditions at the time of experiment, म्हणजे टेम्परेचर, ठीक आहे. म्हणजे टेम्परेचर रिलेटेड जर आपण एखादं प्रॅक्टिकल करत असाल, सकाळी टेम्परेचर वेगळं असतं, दुपारी टेम्परेचर वेगळं असतं, संध्याकाळी टेम्परेचर वेगळं. टेम्परेचर व्हॅरी झालं की आपल्या रिडिंग सुद्धा काय होतात, व्हॅरी होतात. त्याचे कॉजेस आपल्याला लक्षात येत नाही. आपल्याला वाटतं की आपण प्रॅक्टिकल सकाळी जे केलं होतं तेच दुपारी करतोय, दुपारी जे केलं होतं तेच संध्याकाळी करतोय, पण टेम्परेचर मध्ये काय होत जाईल, चेंज होत जाईल. देअरफॉर वी गेट द एरर्स इन द मेजरमेंट. किंवा आपण एखादा प्रेशर मेजर करतोय, प्रेशर मध्ये सुद्धा असेच अननोन चेंजेस होऊ शकतात. किंवा एखादा व्होल्टेज वरती आपण प्रॅक्टिकल करतोय, तर व्होल्टेज मध्ये फ्लक्च्युएशन झाले, व्होल्टेज कमी जास्त होतं बघा, ठीक आहे. व्होल्टेज मध्ये फ्लक्च्युएशन झाला तर आपलं करंट किंवा पुढची जी काही क्वांटिटी आपण मेजर करतोय त्याच्यामध्ये सुद्धा काय होऊ शकतं, फ्लक्च्युएशन येऊ शकतं, म्हणजेच एरर येऊ शकतात. हे जे काही एरर्स आहेत ह्याला कॉज आपल्याला माहिती नसतं, कशामुळे व्हायला लागले हे लक्षात येत नाही. देअरफॉर वी कॅन नॉट मिनिमाइज कम्प्लिटली रॅन्डम एरर्स. आपण फक्त त्याला काय करू, कम्प्लिटली इलिमिनेट करू शकत नाही, आपण काय करतो त्याला मिनिमाइज करू शकतो बाय रिपीटेड टेकिंग देअर ऑब्झर्वेशन्स रिपीटेडली. डिफरन्स लक्षात येतोय दोन्ही मधला. यस, आवाज येतोय मॅडम का? अर्धा तास झाला. अर्धा तास झाला. दोन्ही एरर मधला डिफरन्स लक्षात आलाय? हो मॅडम. हो. मॅम हो. असाइनमेंट घ्या. असाइनमेंटचे काय क्वेश्चन, करायचंय? असाइनमेंटचे क्वेश्चन. असाइनमेंटचे क्वेश्चन्स घ्यायचे का? हा, कुठला मॅडम. क्वेश्चन घ्यायचे बेटा? क्वेश्चन नंबर 1. 17 आणि 18. हा, 17 आणि 18. एक मिनिट. क्वेश्चन नंबर सांगा कुठले कुठले घ्यायचे म्हणजे आपण ते सॉल्व्ह करून घेऊ. क्वेश्चन नंबर 1 लक्षात आलंय का? हो. हा, नेक्स्ट नंतर 2 3 4 5 6 7 8. हा सांगा, फास्ट सांगा क्वेश्चन नंबर. 7. नंबर 17 आणि 18 घ्या ना. कुठला? 17 17 आणि 18. 18. आणखी 26. ठीक आहे, 29. आणखी तुम्हाला जे काही अवघड वाटतं ते सांगा हे सॉल्व्ह करेपर्यंत, ठीक आहे. 34.
ओके 24 का 34. 34 34 35 ठीक आहे. हा बघा लक्षात आहे इकडे क्वेश्चन नंबर 1 आहे ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड ऑफ नंबर इज आपण ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट केलाय कसा कॅल्क्युलेट करतो आपण पॉवर जो काही येतो त्याचा 10 चा पॉवर हा नियरेस्ट टू मॅग्निट्यूड ऑफ दॅट नंबर पॉवर ऑफ 10 इज नियरेस्ट टू दॅट मॅग्निट्यूड ऑफ नंबर म्हणजे आपण समजा 2.5 ह्याला काय लिहू शकतो आता सध्या काय 2.5 दिला आपण पॉवरला कन्वर्ट केलंय का सध्या केलेलं नाही किंवा हा एक्झाम्पल नाही घेता येणार समजा आपण 5.5 घेऊ 5.5 चा आपल्याला ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करायचंय तर आपण ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करण्यासाठी काय करतो जर नंबर तुमचा ग्रेटर दॅन 5 असेल की ग्रेटर दॅन 5 असेल तर काय येईल हा जो काय डेसिमल पॉइंट आहे बिफोर फर्स्ट डिजिट येईल 0.55 आणि काय मिळणार आहे तुम्हाला 10 रेज टू काय मिळेल एकनी पॉइंट काय गेला लेफ्ट साइडला गेला म्हणजे पॉझिटिव्ह मिळेल 10 रेज टू 1 म्हणजे जे काही आपले ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड आहे आपण ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड काय करतो पॉवर ऑफ 10 ज नियरेस्ट टू दॅट नंबर ह्या नंबरच्या नियरेस्ट पॉवर मध्ये काय करत असतो कन्वर्ट करत असतो लक्षात येईल ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड ऑफ अ नंबर इज अ पॉवर ऑफ 10 नियरेस्ट टू दॅट नंबर ठीक आहे लक्षात येत आहे जो काही जवळचा पॉवर आहे त्याला आपण कन्वर्ट करत असतो पॉवर ऑफ 10 नियरेस्ट टू दॅट नंबर नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 7 द नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर इन 0. किती दिल्या डिजिट 5. 0.0 नंबर सांगा मला अगोदर 0.01020 ठीक आहे ह्याच्यातले सिग्निफिकंट फिगर काउंट करायचे तर आपल्याला किती येतील सिग्निफिकंट फिगर रूल काय ऑल नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट ठीक आहे आणि लीडिंग झिरोज आर नॉट सिग्निफिकंट हे लीडिंग झिरो आहेत पुढचे झिरो काय असतात कधी सिग्निफिकंट नसतात हे दोन झिरो काय जातील तुमचे नॉन सिग्निफिकंट मध्ये आणि 1020 एंडिंग झिरो सिग्निफिकंट कधी असतात आफ्टर डेसिमल पॉइंट आले तर म्हणजे हा सिग्निफिकंट आहे हा थर्ड आणि हा फोर्थ किती येईल आन्सर याचं 4 significant figure next number 17 if the magnitude of a number in the integral part is 5 or more than 5 then it is approximated to कोण सांगेल फाइव नंबर काय म्हणले बघा एक्झाम्पल घेऊ शकला असतो आपण काय एक्झाम्पल आहे बघा नंबर इज 5 और ग्रेटर दॅन 5 ठीक आहे नंबर जर ग्रेटर दॅन 5 असेल किंवा 5 असेल देन इट इज अप्रॉक्सिमेटेड टू ह्याचा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करण्यासाठी काय करावं लागतं आपल्याला ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड हा 5.5 आहे ठीक आहे 5.5 फर्स्ट नंबर काय तुमचा ग्रेटर दॅन 5 आहे म्हणजे काय करावं लागेल जे काही डेसिमल पॉइंट द्यायचं आपल्याला बिफोर पॉइंट द्यायचंय बिफोर फर्स्ट डिजिट म्हणजे हा नंबर मिळेल 0.55 into काय येईल तुमचं 10 raised to 0 10 to the power 1 10 raised to 0 च व्हॅल्यू काय कुठल्याही संख्येचा घातांक जर 0 असेल तर काय मिळतं आपल्याला हे किंवा पुढे जाऊच नका हा काय सॉरी हा 10 raised to 0 नाही मिळणार 10 raised to काय मिळेल हा एक नि पॉइंट काय होणार आहे एक नि पॉइंट लेफ्ट साइडला मूव झालाय हा काय मिळेल 10 raised to 1 10 raised to 1 म्हणजे काय मिळाला 10 ठीक आहे नंबर ग्रेटर दॅन 5 म्हणले समजा आपल्याला 9.5 हा डिजिट असेल ठीक आहे त्याला ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड मध्ये कन्वर्ट करायचे कसं लिहितो आपण 0.95 मल्टिप्लाय बाय काय मिळेल 10 raised to 1 10 raised to 1 म्हणजे त्याचा किती मिळेल ह्याला काय करतो आपण 10 म्हणजे ज्यावेळेस तर काय क्वेश्चन म्हणलं इफ द मॅग्निट्यूड ऑफ नंबर इन द इंटिग्रल पार्ट is 5 or more than 5 then it is approximated to ह्याला ह्या व्हॅल्यूला आपण कशाने रिप्लेस करू शकतो तर 10 ने रिप्लेस करू शकतो काय मिळतो पॉवर 10 raised to 1 म्हणजे हे व्हॅल्यू जे काही मिळणार आहे आपल्याला हे व्हॅल्यूचा मॅग्निट्यूड काय मिळेल आपल्याला 10 मिळेल ठीक आहे कुठलाही नंबर आहे ग्रेटर दॅन 5 समजा 7.5
याचा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करायचंय. ह्याची व्हॅल्यू कशाने रिप्लेस करू शकतो आपण? हा 7.5 च्या ऐवजी काय घ्यावं लागेल आपल्याला? 0.75 into 10 raised to 1. इज इक्वल Into 10 10 raised to 1. रेस टू 1. 10 रेस टू 1 म्हणजेच काय? कशाने रिप्लेस करतो आपण? 10. लक्षात येईल. ह्याच्या अपोजिट जर व्हॅल्यू लेस दॅन 5 असेल, बघा दुसरं, जर व्हॅल्यू लेस दॅन 5 असेल तर काय मिळेल? ठीक आहे, एक्झाम्पल घ्या. 0.25 ह्याचा ऑर्डर ऑफ असं 2.5 into हा. 10 raised to 2.5 1. into 10 raised to minus 1. 0.25 जर काय लिहिणार आपण? 2.5 into 10 raised to 2.5 minus 1. Into 10 raised to minus 1. -1. ठीक आहे, म्हणजे ह्याला काय रिप्लेस करू शकतो आपण? इफ द मॅग्निट्यूड ऑफ नंबर इन द इंटिग्रल पार्ट इज लेस दॅन 5 देन इट इज अप्रॉक्सिमेटेड टू काय मिळेल? 10 raised to minus 1. 10 raised to minus 1. 10 रेस टू मायनस 1. किंवा आणखीन एक एक्झाम्पल घ्यायच्यासाठी, अरे यार एक्झाम्पल घेतले आपण 25.102. फाइंड द ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड म्हणले. काय होईल ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड? 10 raised to minus 1. 10 रेस टू मायनस 1. तर हे ह्या ज्या काही व्हॅल्यू आहेत लेस दॅन 5 ज्यावेळेस व्हॅल्यू मिळतील आपण एकच लक्षात ठेवा, ज्यावेळेस व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन 5 पेक्षा मोठी असेल, ग्रेटर दॅन 5, त्यावेळेस त्याचा मॅग्निट्यूड जो काही मिळतो तो तुम्हाला 10 मिळेल. आणि लेस दॅन 5 असेल त्यावेळेस त्याचा मॅग्निट्यूड मिळणार आहे आपल्याला 1. म्हणजे डिजिट जर तुमची सुरुवातीचे डिजिट 1 to 4 असेल तर त्याचा मॅग्निट्यूड मिळेल 1 आणि 5 to 9 असेल तर त्याचा मॅग्निट्यूड मिळणार आहे आपल्याला 10. ह्या डिजिटचा 5.5 चा मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करा म्हणलं, ह्याचा जे काही व्हॅल्यू मिळेल ते तुम्हाला मिळेल 10. आणि समजा 0.12 असेल किंवा 0.23 असेल तर ह्याचा मॅग्निट्यूड काय मिळतो तुम्हाला? 1 मिळेल. ठीक आहे, लक्षात येतं हे? हो. ठीक आहे, तर क्वेश्चन जो काही आहे तुमचा क्वेश्चन नंबर किती होता? क्वेश्चन नंबर 17. हाँ, क्वेश्चन नंबर 17. If the magnitude of number in the integral part is 5 or more than 5, then it is approximated to. काय येईल आन्सर त्याचा? 10 येईल. आणि if the magnitude of number in the integral part is less than 5, then it is approximated to 1. ठीक है, नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 26. ऑर्डर ऑफ मैग्निट्यूड ऑफ -31. 26. ऑर्डर ऑफ मैग्निट्यूड ऑफ 10 raised to 6 प्लस 10 raised to 3. याचा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करायचा आहे. काल रूल सांगितलं होतं तुम्हाला काय, याच्यातून जे काही कॉमन निघते ते कॉमन बाहेर करा. काय मिळेल? 10 raised to 3 कॉमन निघेल. ब्रॅकेट मध्ये काय राहणार आहे? 10 raised to 3 प्लस 1. हे लक्षात आलंय? हा 10 raised to 3 ऍज इट इज राहील मल्टिप्लाय बाय 10 raised to 3 म्हणजे किती मिळेल व्हॅल्यू? 10 चा पॉवर 3. हा मिळेल 1000 प्लस 1 इज इक्वल टू हा 10 raised to 3 हा मिळणार आहे इंटू 1001. 1001 चा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड किती येईल? हा 1001 नाही, त्याचा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करायचा आहे. काय मिळेल व्हॅल्यू? 1.001 into 10 raised to 1. 3. 3 मिळेल. ठीक आहे, म्हणजे याचा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड काय मिळतोय? 10 raised to 3 इंटू 1.001 इंटू 10 raised to 3. हा 10 raised to 3 आणि हा 10 raised to 3 मल्टिप्लाय असेल तर काय होतील? ते ऍड होईल. म्हणजे आन्सर काय मिळणार आहे? 10 raised to 6. लक्षात आलंय सगळ्यांना? हे लक्षात आली का स्टेप? हो मॅम. सगळ्यांना लक्षात आली का? परत सांगायचंय. हे लक्षात आलंय का? 10 raised to 3 1000 प्लस 1 1001. 1001 चा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करायचा. काय मिळेल? 1001 चा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. दोन रूल्स आहेत आपल्याकडे.
जर फर्स्ट डिजिट बिटवीन 1 to 4 असेल तर डेसिमल पॉईंट कशाच्या नंतर द्यायचा, फर्स्ट डिजिटच्या नंतर. हा 0 0 1 3 ने पाठीमागाला म्हणून काय मिळणार आहे, हा 10⁻³ हा मिळेल 1.001 into 10⁻³. हा 10⁻³ आणि हा 10⁻³ दोघांचे ऍडिशन होईल, काय मिळणार आहे 10⁻6. लक्षात येईल. हो मॅडम. हो. नेक्स्ट हो मॅडम. Ma'am. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 29. लक्षात आलं सगळ्यांना. द ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड ऑफ 4.9 and 51. किती मिळेल 4.9 चा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड, 15 मिनिटांनी. 4.9 चा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड किती मिळणार आहे. 1. म्हणजे पांढरे का ती जे महागाची माईक बंद करा, माईक बंद करा. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड किती मिळेल, 5 पेक्षा लहान आहे. 1 to 4 असेल तर काय सांगितलंय, 1 to 4 असेल तर फर्स्ट डिजिट नंतर द्या. 1. ठीक आहे. ह्याचा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड काय राहील, काहीच आपण चेंजेस केले नाही, हा मिळेल 10⁻0 ऍज इट इज. ठीक आहे. नेक्स्ट आहे 51 ग्रेटर दॅन 4 आहे, तर ह्याला आपण कन्वर्ट करण्यासाठी काय मिळेल, हा पॉइंट आपला इकडे घ्यावा लागेल 0.51. ठीक आहे. ह्याचा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड किती मिळाला 10⁻². म्हणजे हा आहे 10⁻0 आणि हा आहे 10⁻². डिफर कितीने झाला, हा डिफर बाय 2. आणखी कुठला क्वेश्चन आहे, 30th क्वेश्चन मॅडम कळाला नाही. कुठला 30. हा 30. 30. ठीक आहे. मॅडम 9 19 पण कुठला 19 बरं ठीक आहे. याच्यानंतर आपण 19 घेऊ. द आन्सर ऑफ 9.15 प्लस 3.8 राउंडेड टू विथ ड्यू टू रिगार्ड्स टू सिग्निफिकंट फिगर. याला राउंड ऑफ करायचे सिग्निफिकंट फिगर मध्ये. 5 + 0 हा काय मिळणार आहे 5. 8 + 1 9. हा 9 + 3 काय मिळेल 12 मिळेल. ठीक आहे. आता लक्ष द्या इकडं, आपण ऍडिशन आणि सबट्रॅक्शन मध्ये ज्यावेळेस राउंड ऑफ करतो, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन साठी काय डेसिमल पॉइंट्स बघणार आहेत. इथे किती डेसिमल पॉइंट्स असतील, देयर आर 2 डेसिमल पॉइंट्स अँड इन दिस 1 डेसिमल पॉइंट आपल्याला काय राउंड ऑफ करावं लागेल, 1 डेसिमल पॉइंट पर्यंत राउंड ऑफ करायचं आहे. म्हणजे हा राउंड ऑफ करायचा 9. लक्षात येते 9 ला राउंड ऑफ करायचंय, काय मिळेल 13.0. 13.0. म्हणजे हा जर डिजिट तुमचा ह्या आपल्याला ह्या 2 तर राउंड ऑफ करायचे नाही, फर्स्ट डिजिट ऍज इट इज राहील. थर्ड ऑब्झर्व करायचा जो काही ड्रॉप करणार आहे तो. हा 9 काय 5 पेक्षा मोठा आहे, 5 पेक्षा मोठा असेल तर काय करतो आपण एक ऍड करतो प्रिसिडिंग डिजिटला, काय मिळणार आहे हा 13.0. 00 लिहिला तर रॉंग होईल आन्सर, कारण आपण फक्त 1 डेसिमल पॉइंट पर्यंत काय करावं लागेल आपल्याला राउंड ऑफ, मिनिमम नंबर लिस्ट नंबर ऑफ डेसिमल पॉइंट पर्यंत राउंड ऑफ करायचं. ठीक आहे. आन्सर मिळेल 13.0. ओके. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 19. या क्वेश्चन नंबर 19 आहे. द ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड ऑफ मास ऑफ इलेक्ट्रॉन 9.11 into 10⁻³ एक लक्षात ठेवा, ज्या कुठल्या संख्येचा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करायचंय ती संख्या कशी असली पाहिजे, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0.5 अँड लेस दॅन 5. ह्याच्यामध्ये आपल्याला कन्वर्ट करता आलं पाहिजे ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करण्यासाठी. हे लक्षात येत नसेल तर आपण कसं कॅल्क्युलेट करू शकतो. हा 9.11 पहिला डिजिट काय आपला 4 पेक्षा मोठा आहे, 4 पेक्षा मोठा असेल तर काय करावं लागेल आपल्याला बिफोर डेस हा जो काही पॉइंट आहे बिफोर फर्स्ट नंबर द्यावा लागेल. म्हणजे काय मिळेल 0.911 into हा किती होता 10⁻31. पॉइंट जर लेफ्टला शिफ्ट झाला तर कसा येईल, काय होईल प्लस येईल का मायनस येईल, पॉझिटिव्ह येईल. म्हणजे काय मिळणार आहे +1 येईल पॉवर. -31 + 1 काय मिळेल 0.911 into 10⁻30. आहे का ऑप्शन -30
हा ऑप्शन नंबर सी आहे -30. आणखीन क्वेश्चन नंबर सांगा. आणखीन क्वेश्चन. मॅडम 31st काय ते 31चं 31 का? हा सिग्निफिकंट फिगर. एवढा सोपा क्वेश्चन. सिग्निफिकंट फिगर डिपेंड्स अपॉन कशावर डिपेंड आहे? ॲक्युरेसी, मेजरमेंट करते. ठीक आहे. सिग्निफिकंट फिगर डिपेंड्स अपॉन द ॲक्युरेसी ऑफ द मेजरिंग इन्स्ट्रुमेंट. आपण जे काही मेजर करतोय, समजा आता ही व्हॅल्यू आहे 9.11, काय मेजर केलं, कशावर डिपेंड आहे? डिपेंड्स अपॉन ॲक्युरेसी ऑफ दॅट क्वांटिटी. म्हणजे हे जेवढे काही नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर जास्त असतील तेवढी ॲक्युरेसी काय असणार आहे? जास्त असेल. लेंथ मेजर करतोय समजा 5.3125. जेवढे नंबर जास्त असतील सिग्निफिकंट फिगर तेवढी ॲक्युरेसी काय असणार आहे तुमची? जास्त असेल. इट डिपेंड्स अपॉन द ॲक्युरेसी ऑफ द मेजरिंग. 34 मॅडम. कुठला? 34. The number of seconds in a day and expressed it in order of magnitude. Number of second कसं कॅल्क्युलेट करतो आपण? 24 hours. 24 hours multiply by 60 minute multiply by 60 second. हे सगळं मल्टिप्लिकेशन आपण लास्ट कधीतरी पाहिलेलं आहे. किती मिळतात हे? 86,400 सेकंद. एवढे सेकंड्स मिळतात आपल्याला. ते सेकंड सुद्धा तुम्हाला इथे दिलेत. किती दिलेत? 8.64 × 10⁴ सेकंद म्हणले. ठीक आहे. ह्याचा काय फाइंड आउट करायचं? ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड फाइंड आउट करणार आहेत. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड फाइंड आउट करण्यासाठी काय करतो आपण? फर्स्ट डिजिट चेक करतो. इफ फर्स्ट डिजिट इज ग्रेटर दॅन 4 असेल, 4 पेक्षा मोठा असेल, बिटवीन 5 to 9, तर जो काही तुम्ही डेसिमल पॉइंट कुठे घ्यायचा आहे? बिफोर. हा मिळेल 0.864. म्हणजेच काय मिळणार आहे? 10⁵. 10⁵ आहे का ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड? बघा कशामध्ये. 8.64 सेकंद म्हणजेच 10⁵. ऑप्शन काय असेल तुमचा? ए ऑप्शन असणार. ठीक आहे. 10⁵ सेकंद. ते ऑप्शन ऍक्च्युली इनकरेक्ट असते. म्हणजे इनकरेक्ट म्हणता येणार नाही. ते नुसतं 10⁵ सेकंद दिलं असतं तरी तुम्हाला लक्षात आलं असतं. व्हॉट इज द आन्सर ऑफ दॅट क्वेश्चन? हा नेक्स्ट. आणखीन 20 नंबरचा घ्या मॅडम. कुठला? 23. The magnitude of any physical quantity can be expressed as. हा a × 10⁻n. आपण सांगितलं ना तुम्हाला, a × 10⁻n. हा a काय असला पाहिजे? ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0.5 आणि लेस दॅन काय असला पाहिजे? 5. ह्याच्यामध्ये नंबर असला पाहिजे आपला ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. आणखीन झाला? तर उद्याच्या एक्झाम साठी तुम्हाला सगळ्यांना बेस्ट लक. 10 मिनिट्स आहेत आपण. हा, काही डाऊट्स असतील, कुठला पॉइंट नाही समजला तर विचारू शकतात. तुम्हाला डायमेन्शन अनालिसिस मधले 2 ऍप्लिकेशन सुद्धा क्वेश्चन एक्झामला असतील. कुठले? कन्वर्जन ऑफ युनिट्स अँड रिलेशन बिटवीन डिफरंट फिजिकल क्वांटिटीज. ठीक आहे. तर आपण नेक्स्ट पाहतोय इस्टिमेशन ऑफ एरर्स. तर हे जे काही एरर्स आहेत ते एरर्स कसे कॅल्क्युलेट करायचे? इस्टिमेशन ऑफ एरर्स. ठीक आहे. तर फर्स्ट आपण इस्टिमेट करताना आपल्याला काय माहिती पाहिजे? कुठलीही एरर जर कॅल्क्युलेट करायची असतील तर एरर इज नथिंग बट द डिफरन्स बिटवीन ट्रू व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू. ठीक आहे. हा जो काही एरर आहे, एरर काय? एरर इज नथिंग बट इट इज अ डिफरन्स बिटवीन ट्रू व्हॅल्यू, त्याला ट्रू व्हॅल्यू म्हणा किंवा मीन व्हॅल्यू किंवा ऍक्च्युअल व्हॅल्यू, जे काय वर्ड तुम्हाला यूज करायचा तो यूज करू शकता. ट्रू व्हॅल्यू मायनस मेजर्ड व्हॅल्यू. एरर इज नथिंग बट द डिफरन्स बिटवीन ट्रू व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू. म्हणजे आपल्याला कुठलाही जरी एरर कॅल्क्युलेट करायचा असेल त्याला वी मस्ट नो काय माहिती पाहिजे आपल्याला? ट्रू व्हॅल्यू. हे काय आपण मेजर करून घेऊ शकतो. नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स घेऊन आपण काय व्हॅल्यू मेजर करू शकतो. पण टू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ एनी एरर, एररची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे? ट्रू व्हॅल्यू पाहिजे, माहिती पाहिजे. ओके. देअरफॉर बाय टेकिंग n नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स वी कॅन कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ
ऍक्च्युअल व्हॅल्यू और वी कॅन कॅल्क्युलेट द ट्रू व्हॅल्यू. हे ट्रू व्हॅल्यू कसं कॅल्क्युलेट करायचंय? याला ट्रू व्हॅल्यूला मीन व्हॅल्यू सुद्धा म्हणतात. मीन व्हॅल्यू. ओके, बाय टेकिंग number of observations or by taking n number of measurements we can calculate the value, we can calculate the true value. तर ही ट्रू व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची बघा. समजा आपण नंबर ऑफ टाइम्स मेजरमेंट्स घेतलेत, त्याला नाव दिलं A1 A2 A3 A4 अप टू n नंबर ऑफ मेजरमेंट्स घेतलेत. ओके, टू कॅल्क्युलेट द मीन व्हॅल्यू कुठला वर्ड यूज करायचा आहे? मीन व्हॅल्यू का ट्रू व्हॅल्यू? तुम्हाला जे इझी वाटतं ते सांगा, म्हणजे तोच वर्ड यूज करता येईल. ट्रू व्हॅल्यू. ठीक आहे, ट्रू व्हॅल्यू. टू कॅल्क्युलेट ट्रू व्हॅल्यू वी कॅन कॅल्क्युलेट द ॲव्हरेज मीन. ॲव्हरेज कॅल्क्युलेट करायचं कसं कॅल्क्युलेट करणार? A1 प्लस A2 प्लस A3 अप टू कधीपर्यंत असेल? AN डिवायडेड बाय 2 डिवायडेड बाय काय येईल? n. ठीक आहे, ह्या पद्धतीने आपण काय कॅल्क्युलेट करून घेऊ शकतो? ट्रू व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून घेऊ शकतो. ह्या ट्रू व्हॅल्यूलाच काय म्हणणार? ऍक्च्युअल व्हॅल्यू म्हणलं तरी चालेल किंवा मीन व्हॅल्यू म्हणलं तरी चालेल. ठीक आहे, बाय टेकिंग n नंबर ऑफ मेजरमेंट्स. आपण एखाद्या गोष्टी जर ट्रू व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची असेल किंवा ह्या बोर्डचं आपल्याला मेजरमेंट करायला सांगितले किंवा तर आपण काय करणार? n टाइम्स हे बोर्डची लेंथ मेजर करणार आणि त्याचा काय करणार आहोत आपण? मीन घेणार आहे. ठीक आहे, देअरफॉर ए मीन इज इक्वल टू, कसं लिहू शकतो आपण ह्याला? ए मीन इज इक्वल टू 1 अपॉन n समेशन ऑफ i इज इक्वल टू 1 टू n. किती नंबर ऑफ टाइम्स घेतलेत? 1 पासून n टाइम्स. कशाचं समेशन करतोय आपण? कशाच्या व्हॅल्यू? व्हॅल्यू ऑफ a. याला ह्या फॉर्म मध्ये सुद्धा लिहू शकता तुम्ही. ठीक आहे, हे लिहिलं तरी चालेल. ट्रू व्हॅल्यू इज इक्वल टू A1 प्लस A2 प्लस A3 डिवायडेड बाय n and a mean is equal to फॉर्म्युला मिळाला आपल्याला 1 अपॉन n समेशन ऑफ i is equal to 1 to n. लक्षात येत आहे? तर हे मिळेल तुम्हाला ए मीन व्हॅल्यू मिळाली किंवा ट्रू व्हॅल्यू मिळाली. तर फर्स्ट जो काही एरर बघणार आपण, याच्यातला फर्स्ट एरर आहे ऍब्सोल्यूट एरर. फर्स्ट बघतोय आपण 1 ऍब्सोल्यूट एरर. तर ऍब्सोल्यूट एरर इज डिफाइंड ॲज 12ला लेक्चर संपेल, 5 मिनिटं थांब. Absolute error, the magnitude of difference between magnitude of difference between mean value, difference between mean value and each individual value. each individual value च्या ठिकाणी तुम्ही measured value लिहिलात तरी चालेल. each measured value is called absolute error. ठीक आहे, absolute error कसं कॅल्क्युलेट करतो आपण? the magnitude of difference between mean value and each individual value. त्याचा एक्झाम्पल बघा. हे डेफिनेशन लक्षात येते. आपल्याला ऍब्सोल्यूट एरर फाइंड आउट करायला क्वेश्चन येतो, फाइंड द ऍब्सोल्यूट एरर फ्रॉम दी अवर ऑब्झर्वेशन. तर हे जे काही ऍब्सोल्यूट एरर आहे, ऍब्सोल्यूट एरर कसा कॅल्क्युलेट करणार? इट इज द मॅग्निट्यूड ऑफ डिफरन्स बिटवीन मीन व्हॅल्यू अँड ईच इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू. फॉर एक्झाम्पल आता आपण व्हॅल्यू मेजर केलेत, एक A1 A2 A3 अप टू कधीपर्यंत मेजर केलेत? AN पर्यंत. ठीक आहे, प्रत्येक हे इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू आहे A1 A2 A3 अप टू AN पर्यंत. ज्यावेळेस आपण ऍब्सोल्यूट एरर कॅल्क्युलेट करतो, ऍब्सोल्यूट एरर कॅल्क्युलेट करत असताना आपण डेल्टा x घ्या किंवा डेल्टा A डिनोट करू. ठीक आहे, किंवा ऍब्सोल्यूट एरर इन डेल्टा A1 इज इक्वल टू काय सांगितलंय बघा? द मॅग्निट्यूड ऑफ डिफरन्स बिटवीन मीन व्हॅल्यू अँड ईच इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू. मॅग्निट्यूड म्हणलं की आपण मॉड मध्ये लिहिणार आहे, त्याला मॉड ए मीन मायनस ईच इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू कुठली आहे? A1. एवढं लक्षात येतंय?
हॅलो, आवाज येतोय? करा मॅडम. परत एक वेळेस बघा. ऍब्सोल्यूट एरर. एक्झाम्पल एक्सप्लेन करा. हा, एस्टिमेशन ऑफ एरर. कुठला एरर कॅल्क्युलेट करतोय आपण? ऍब्सोल्यूट एरर कॅल्क्युलेट करणार आहे. ऍब्सोल्यूट एरर इज इक्वल टू काय? ऍब्सोल्यूट एरर इज इक्वल टू मीन व्हॅल्यू मायनस मेजर्ड व्हॅल्यू. ईच मेजर्ड व्हॅल्यू. ठीक आहे. म्हणजे आपण जे काही ऑब्झर्वेशन्स घेतलेत A1, A2, A3 अप टू कधीपर्यंत घेतले? AN पर्यंत घेतले. म्हणजे A1 मधला जर आपल्याला ऍब्सोल्यूट एरर कॅल्क्युलेट करायचा असेल, डिनोट कसं करतो आपण ऍब्सोल्यूट एरर? डेल्टा A1 इज इक्वल टू मीन व्हॅल्यू काय? A मीन, हा A मीन मायनस ईच मेजर्ड व्हॅल्यू. A1 मधला कॅल्क्युलेट करण्यासाठी कशात काय मायनस करावं लागेल आपल्याला? A1 मायनस करावं लागेल. समजा आपण डेल्टा A2 मधला ऍब्सोल्यूट एरर कॅल्क्युलेट करतोय इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ A मीन मायनस A2. A3 मधला कॅल्क्युलेट करायचं असेल काय मिळेल? हा, ओमराजे आहे का? एरर्स, ऍब्सोल्यूट एरर इन A3 काय मिळेल? लोभे आहे का? लोभे, ओमराज. A mean minus A3. काय मिळेल? डेल्टा A3 इज इक्वल टू A mean A मीन मायनस A3. लक्षात येईल? एवढं लक्षात येत आहे? आता आपण हे जे काही मॉड यूज करतोय, हे मॉड रीड करतात, ह्याला रीड करताना. ठीक आहे. मॉड ऑफ A मीन मायनस A3. तर हे जे काही मॉड घेतो आपण, मॉड कशासाठी घेतो? पॉझिटिव्ह व्हॅल्यू आपल्याला पॉझिटिव्हच मिळतील, पण ज्यावेळेस त्याचा डिफरन्स निगेटिव्ह येतो ऍट दॅट टाइम वी गेट द पॉझिटिव्ह व्हॅल्यू. म्हणजे आपल्याला याचा जर डिफरन्स समजा इथं मिळाला, हा मीन व्हॅल्यू मिळाली आपल्याला 5 आणि मेजर्ड व्हॅल्यू मिळाली 5.2. डिफरन्स काय मिळेल याचा? मायनस 0.2 मिळेल. ठीक आहे. डिफरन्स काय मिळेल? 5 मायनस 5.2 मायनस 0.2 मिळेल. पण ज्यावेळेस आपण मॉड मध्ये लिहितो त्यावेळेस निगेटिव्ह व्हॅल्यू काय होऊन जातात? पॉझिटिव्ह. म्हणजे व्हॅल्यू काय मिळणार आहे याची? 0.2. मॉडचा एवढाच यूज आहे. पॉझिटिव्ह व्हॅल्यू पॉझिटिव्हच राहतील, फक्त निगेटिव्ह व्हॅल्यू काय होतील तुमच्या? पॉझिटिव्ह होतील. ठीक आहे. याचे एक्झाम्पल्स आपण मंडेला बघूया. बेस्ट लक एक्झामला. काही डाऊट्स असतील विचारा आज दिवसभरामध्ये. ओके, थँक्यू. थँक्यू मॅम. रेकॉर्डिंग पण करा. प्लस क्वालिटी राहील.